तिकडे ती पांड्या माझ्या नावाने ओरडतोय म्हणतोय बड्डे हाय काय तिकडे तुझी आई इकडे येऊन बसली कसं काय व्हायचं माझं डोकं चाला नाही काय उगं वरडायला लावू नको तू ऐक माझं तू आजच्या दिवस काय कर तू जा मी काय तुला हाकलून लावत नाही काय नाही त्याचं बड्डे आहे आज कारण सगळं काय तुझं काम तुझ्या बायकोला बरं वाटायला लागलं चांगली झाली लागली काम करायला म्हणून मला म्हणतोय आता जाईल बघितलं कसं आहे समजा चोराची उलट ए प्रियंका इकडे आज 15 दिवस झालं तुझ्या पशी तुझ्या बायको सेवा तुझ्या लेकरा सेवा तुझी सेवा करते. सेवेच काय नाही तू इथं कायमची देडी ठोकून राह तुला काय म्हणलंय का आता बायको चांगली झाली लागली काम धंदा करायला तुला वाटतं आता आई न कवा जाईल मला हाकून देतोय आता इथून. ए पोरं बंद कर किती इथं काय चालू आहे तुझं तुझं तू हसती पण अजून ए येडा फोदा इकडे घे मी हसते अरे ते दुर्गाने मोबाईल चालू मी काय म्हणतोय आई तुला त्या पांड्याचा मला कॉल आलता बावड्या आईला लावून दे पूजाचा मेकअप चालू आहे घरी झाडून लुटून ही ती भांडी माणसं यायची बर्थडे त्याचा आज म्हणून तुला मी म्हणतोय जा तू काय त्याचा कॉल उचला नाही आता तिथे गेलं का आपण माझ्या संग भांडणं करतात कशाला आताच आपल्याला सांगून आलोय मी तिथं जाऊन आपल्याला म्हणलं आईला जर काय बोलला फिरला तर बघा मग आपण म्हणलं मी कशाला काय बोलतोय तिपलं तीच गेली मी गेलतो तर खेकड्याची भाजी खात होतं खेकडं खात्यान मासा खात्यान काय बी खात्यान पण आमच्या नावाने काम करतात काम करीत नाही चांगलं खात्यात तुम्हाला सांगतो मी गेलोय तर खात्यात मला म्हणतात घे घेते तर भाजी म्हणलं कडे खा मी म्हणलं नको तुमचं तुम्हीच खावा म्हणलं मी म्हणलं तुम्ही आईला काय बोल मी कुठं काय बोललोय म्हणलं तिलाच लय ही आणि तुला तीच पिशवी भरते आणि जाते आणि मग म्हणलं तुमचं आडवाच काम आहे आडवाय मी रिकामा नाही म्हणलं कोणा काय म्हणायचं अरे आडवाय रिकामा नाही आणि तेवढंच काम धंदा बोलायला आहे का बोलाय मोकळा आहे का आणि तेवढंच मला काम धंदा नाही म्हणलं नाही जी नाही ती तोंडाला येईन ती बोलत्यात तेवढं बोलायला बरं जाऊ दे आता एक काम कर आई आहे पांडूचं जाऊ दे माझं जाऊ दे यांचं त्या पांडूसाठी तू जा कशामुळं त्याचा आज बर्थडे तर नियोजन कसं आहे तुम्हाला सांगतो तर ते आपलं राधा बालेराव गावठी पूनम परच्याला गणेश शिंदेचं काय माहीत नाही त्यांचं अजून काय म्हणजे असं दोघं तिघं जण येणार आहेत तर मी वरच्या घरी गेल्यानंतर पूजाचं मेकअप देऊन ही आलते ब्युटी पार्लरमधनं ते आर्टिस्ट ते आलते तुला सांगतो तिचं मेकअप फानत होते मी दरवाजा वाजवला कोण आहे मी म्हणलं भाऊजी म्हणली भाऊजी मी म्हणलं हा म्हणली उघडा उघडल्या म्हणली लावा प्रियंकाला मेकअप करायला म्हणलं आता बरं तुला सुचन मेकअप करायला थोबाड तिचं फुटलं आता कुठनं तिने चोळायचं तिला म्हणलं तिला थोडं असं केलं तर करते ती आणि म्हणलं मेकअप कर बोलवते होय आहो जर राहिलं म्हणलं कोण आहे तुम्ही ते म्हणले आम्ही हिचा मेकअप करतो ह्याच्या आधी पण केलता मस्त सुटकेस आहे म्हणलं तुमचं बाबा म्हणलं छेबीना ते म्हणले हा म्हणले मग करायचं पूजा म्हणली भाऊजींचा टचअप करा म्हणलं काय सुद्धा नको मी आलो इकडे निघून पळून मग आपल्याला थोडं बोललो आपण म्हणलं ती सवर्णी जाती निघून मी काय बोललोय तिला काय घरात नको म्हणलंय काय तपलं तीच नाटकं करते ती म्हणलं आता मी नाटक केलं तर हिडो नाटक सांगा का केलेलं हिडो तर बघितलं ना तो पांडूचा बघितलंय आहे सारं आता काय मी नाटक करते का आपण नाटक करते नाटक कोण करते तू नक्की बरं जाऊ दे असू दे ऐक माझ्यासाठी पण तुला पांडूला खरंच वाटायला नाही आपण बोलून निघत्यात बाजूला पुन्हा माझ्यावर टाकाल नाटक करते तिला काय बोलतो मी काय बोलतोय आता बोलायचं तेवढं बोलत्यात नाटक करते तेवढं काढत्यात माझ्यावर टाकाल नाटक करतो बरं मी काय म्हणतोय ऐक की पांडूचा बर्थडे आहे तिथं आज जेवणाचं नियोजन करायचंय प्रियंकाला घेऊन जा वाटलं तर जेवणाचं नियोजन करा ताई दाजी निघाल्यात राधू निघाली तिकडनं अजून तुला सांगतो अजून कोण कोण यायचंय काय माहित नाही मला तर मी त्याचं बर्थडेचं नियोजन विचारायला गेलतो तर तीच बाबा घरी नाही पांड्या कुठं गेलाय बर्थडे केक कापायला कुठं तरी इकडं मित्रांकडं रात्री पण विजय खुर्च्या ऑफिसला होता रात्री आला पूजेने बर्थडे पांडूचा बनवला पूजेने कॉल केलता प्रियंकाच्या मोबाईलवर भाऊजी तुम्ही येत आहे का मी म्हणलं आता काय येऊ शकत नाही मी झोपलं तुमचं तुम्ही केक कापा आणि रात्री केक कापलाय मी गेलते मला बोलली होती हा आपण होतं काम मला आता आपण नाही घरी चला आपण जाऊन गेली त्याला उठवलं केक कापला आणि आता विषय असा आहे की पांडूचा कॉल आलता म्हणला आईचा तुझा मोबाईल कुठे आहे पोरांना पैसे घ्या ते पोरं कट करतात फोन आला की आज पोरं द्या नाही माझ्या हातात मोबाईल काय करू बसतात कार्टून आणि बघत ती फोन पांड्या करतोय आणि हे कट करताय तिथं तू काय कर चल मी तुला आणि प्रियंकाला दोघींना सोडवतो तिथं काय करा आताच काय करतो जाऊन आता तिथे 2-2.5 वाजले झाडून लुटून भांडे काय झाडून लुटून काय ती बिर्याणी मागवणारी का घरी करायची का
कोण येणार आहे ते काय भाकरी लावायचं मागवायचं घरी कोण करायचं त्या मग तीच नियोजन कसं आहे काय त्याला त्या सांगायचं माग मला हॉटेल त्या पूजा मेकअप करते त्यात तो जायचं टाच्या फाणून घ्यायचं नको मला नाही आवडत असं का तुमच्या बायकांचं काम आहे पुरुषांचं काम आहे माझं काय आता म्हातारे माणसाला डाय फे करायचा डायपी आणखी मी बी करते डाय करायचा टच्या फाणायचं काय तिथल्या तिथंच बसायचं तिथं पूजा मेकअप करताना मध्ये तोंड मला हिथं थोडं हे करू बरं टचअप काय मारू करते सांगायला लागले ना माहिती गेले माझ्या मागे लावला तर आई मेकअप कर म्हणलं मला नको. तिथं माहिती सांगायला लागली ना ती लेडीज की हे असं असतं ते तुम्ही म्हणायचं तिथं माझ्यावर प्रयोग करून बघा म्हणायचं करीन ती त्याला नाही वाटतंय मग करायचं हिने फिने मस्त घालायची गजरा हे मजा करायची इथं येऊन निवांत टीव्ही बघत बसते काय आपण घराच्या बाहेर काढलं पाहिजे मला म्हणते आपाचं नाही अगं काय आहे आता तर म्हणते मेकअप करते प्रियंका अगं काय तू काय साकायला पाहिजे जगाच्या आखरीतच तू एक माझी बायको झाली आणि मी जगाच्या आखरीत लगीन केलं आणि जगाच्या आखरीत मला पण लेकरं झाले ती काय करते हा? का कुठवर फारश्यात चोलते तू मला काय कळलं नाही तुझं किती किचन खटा चुळून फरशा वगैरे आहे इथं समजा हे झालंय फरशात चुलती या फरशात चुलती बाडी चुलती देव चुलती कोणाला सोडा नाही ती रातभर चौथी दिवसभर चौथी तर निघाला तिला काय आता तुला सांगतो ती तिला हे झालं पाहिजे की नाही बघितलं मित्रांनो नुसतं तुम्हाला सांगतो ही करते ते भांडीच घासती धुणं धुती फरशा चुलती टीव्ही चालला एकदा बड्डे कोणाचा तिकडं पांडूचा तिकडल्या घरी माणसं येणार आणि इथंच उड्या हाणतं या लगीन लोकांचं नसतं आमच्या येड्या बोकाच्या घरात असं काम झालं या काय करावं असं आता तर इकडं बघा तुम्ही कृष्ण ए पोरा अरे बड्डे कोणाचा आहे पप्पाचा बड्डे तू इकडं काय करतोय तिथं पप्पा बरोबर फिराव ही ती ए ओमा काकाचा बड्डे जावा की तिकडं ए पिवड्या तो पिवड्या झाडाच्या आड गेलाय मला बघतोय भेटतोय काय होतंय त्याला काय जावा नका येडवण करू पांडू नाराज होऊन एका दिवसासाठी म्हणेन आहे त्या वेळेला असं टायमिंगला असं म्हणल्यावर कसं काय अरे त्याचा मला कॉल येतो आईला फोन देऊन लावून देईन काय करायचं जाऊन बसता हे बाबा तुमचं तुम्ही बघा काय करायचं उगा माझ्या डोक्यात तिथं जाऊन काय करणार ती हे कर पांड्याला कॉल लावा आणि तुमचं तुम्ही बघा जाऊन चोळायचं काय पांड्याला चूल नाही तर जाऊन नका माणूस चांगलं सांगायचं जातं तुला सांग म्हणा तू फरशा चुलती भांडी चुलती देव चुलती आता पांडू जाऊन चुल म्हणा पण सणासुदीला चोलतात की बरोबर आहे का नाही का माझं काय चुकतंय सांगा बरं चला आज पांडूचा बड्डे तर मी स्टेटस ठेवला वगैरे शुभेच्छा पांडूला दिल्या तर तुम्ही पण बरोबर शुभेच्छा आल्यात मला व्हॉट्सअपला लय आले त्या रिप्लाय देतोय हळूहळू आणि माझ्या बड्डेच्या अजून रिप्लाय देतोय आणि माझ्या बड्डेला पण तुम्ही बरोबरून प्रेम दिलं असंच तुमचं प्रेम आशीर्वाद कायम स्वरूपी राहू द्या खरंच माझी यूट्यूब फॅमिली छान आहे बरोबरून प्रेम केलं ज्यांनी शुभेच्छा दिल्या आणि ज्यांनी नाही दिल्या त्यांचं पण मनापासून आभार असंच प्रेम राहिलं बरं चला आज पांडूचा बड्डे कसा होतोय कसं सेलिब्रेट होतं माझ्याकडून काय गिफ्ट ताई काय आणते आणि येणारे पाहुणे रावळे किंवा यूट्यूबर्स कोण रील स्टार येणार आहे काय समजा बघायचं असलं तर वाघमारे फॅमिलीचं व्हिडिओ बघायला विसरू नका ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्रायबर केलं नसतं त्यांनी सबस्क्रायबर करा पुढे येणाऱ्या बेल आयकनला पण क्लिक करा त्याशिवाय नोटिफिकेशन येत नाही तुमच्यापर्यंत मित्रांनो चला करतो तयारी बघू काय करायचं आहे काय नाही मी गेलतो तयारीच बघायला पण तीच घरी राहतात पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा बड्डेच्या दिल्यात मला कोणी त्याबद्दल त्यांचा आभार आणि पांडूला पण शुभेच्छा चालूच आहे त्यांचं पण आभार